श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आज पण काका घरी आलेले नाहीत. तर सकाळी मी काल रात्री मी भाकरी केली होती आणि पिठलं केलं होतं, बेसन केलं होतं. तर तीच एक भाकरी होती, तीच मी सकाळी खाल्ली. आणि आता दुपारी म्हटलं थोडीशी उकडपेंडी करते कणकेची. काका जर लवकर आले नाही तर मग उशीर होईल. मग काकांना खूप उशीर होतो, कधी कधी 9-10 वाजतात. मग तोपर्यंत फार भूक लागेल. तर आताच म्हटलं दुपारच्या वेळेस मी उकडपेंडी करते थोडीशी. पावसामुळे कांद्याला ना ते काळं काळं असं झालेलं असतं, ते वरचं ते पहिले मी धुवून काढते आणि नंतर मग कांदा चिरून घेते. रव्याच्या उपम्यापेक्षा मला कणकेची उकडपेंडी खूप आवडते. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक टमाटर, 2 कांदे. आणि हे कांदे टमाटर मी आता मोठे मोठे चिरून घेते आणि नंतर मग त्याला ते चॉपर असतं ना त्याच्यामध्ये बारीक करून घेते. कारण की माझा चाकू इतका बोथड आहे, त्याच्याने इतके बारीक टमाटर कापलेच नाही जाणार. आणि घेतले आहेत मी 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर, ही पण बारीक चिरून घेते. कणकेची उकडपेंडी करताना ना ते पीठ आहे ना चांगलं भाजलं गेलं पाहिजे. चांगलं लाल भाजायचं मंद आचेवर. जर तुम्ही जास्त आच होऊन भाजलं तर ते जळून जातं, नीट भाजत नाही. आणि मग खाताना कच्चेपणा जाणवतो असा पिठासारखा. म्हणून पीठ चांगलं भाजलं पाहिजे. आता आपली तयारी पूर्ण झाली आहे सगळी. आता थोडंसं तेल टाकून कणिक मी भाजून घेते चांगले लालसर होईपर्यंत. कणकेचा शिरा पण किती छान होतो. कणकेचा शिरा पण मला आवडतो छान लाल भाजून केला तर. आता ही कणिक भाजायला मला वेळ लागणार आहे, म्हणून मी व्हिडिओ जरा वेळ बंद करते. कणिक चांगली भाजून घेतली आहे मी. आता आपण कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. थोडंसं जास्त तेल टाकावं लागतं उकडपेंडी करताना अंदाजाने. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, कापलेल्या मिरच्या आणि कांदा घालून ते चांगलं परतायचं. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आणि कांदा खूप बारीक चिरायचा, म्हणजे छान उकडपेंडी होते अगदी. आणि थोडासा जास्त टाकायचा आणि हा कांदा चांगला गुलाबीसर परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, जिरेपूड, साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालायचे आणि ह्याला पण परतून घ्यायचं. टमाटर अगदी शिजले नाही तरी चालते, असे फक्त टाकून मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ही भाजलेली कणिक टाकून द्यायची. आणि ह्याला चांगलं ह्याचं तेल पूर्ण कणकेला लागलं पाहिजे एवढा वेळ ते मिक्स करायचं. पूर्ण तेल कणकेला लागून जातं. कणिक चांगली तेलामध्ये मिक्स झालेली आहे. आता ह्यामध्ये थोडंसं ताक किंवा दही टाकायचं. उकडपेंडी ही आंबट गोडच छान वाटते. नंतर हिला झाकण ठेवून वाफू द्यायचं जरा वेळ. तशी कणिक चांगली भाजलेली असते, ती शिजूनच जातं ते पटकन. पण हिला झाकण ठेवून थोडी अजून वाफायची आणि गार झालं म्हणजे ही अशी मोकळी सुट्टी सुट्टी होते. कणकेची असल्यामुळे ही गरम गरम असताना थोडीशी चिकट वाटते, पण नंतर मोकळी होते. माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ पाहत चला. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी खायची.